स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची शिंदेंच्या शिवसेनेची तयारी सुरू असल्याची चर्चा। मुंबई महानगरपालिका व्यतिरिक्त इतर ठिकाणी महायुती होण्यावर प्रश्नचिन्ह। काही लोक नुसते रडत असतात, त्यांना नाट्यगृहातील कार्यक्रम रूममध्ये बसवता येईल। शिंदेंचा ठाकरेंना नाव न घेता टोला, तर सध्या मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन। ठाकरे बंधूंच्या युतीवरून हल्लाबोल। 1 नोव्हेंबरला मुंबईमध्ये सर्वपक्षीय विराट मोर्चा निघणार। या मोर्चाचं नेतृत्व शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे करणार। सर्वपक्षीयांच्या पत्रकार परिषदेत माहिती। मत द्या नाहीतर नका देऊ, मॅच फिक्स झाली आहे। मतदार यादीत गणित सेट आहेत। राज ठाकरेंचा आरोप, तर निवडणुकांमधील मॅच फिक्सिंग विरोधात आमची लढाई। घुसखोरांना बाहेर काढणं ही लोकशाहीची गरज, राऊतांचं वक्तव्य। जैन बोर्डिंगवरून राजकारण करू नका, तक्रारदार ॲडव्होकेट योगेश पांडे यांचं आवाहन। बोर्डिंग चालू करण्यासाठी राजकीय नेत्यांनी एकत्र यावं, राजकारण झालं तेवढं पुरे झालं, पांडेंची भूमिका। शनिवार वाड्यातील प्रार्थनेच्या व्हिडिओ प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। महिलांकडून सामूहिक प्रार्थना करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही संघटनांकडून निदर्शनंही झाली। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर भेटींचा सिलसिला सुरूच राहणार। विविध प्रकल्प आणि राजकीय भेटी होणार। जेवढं बदनाम करायचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा जास्त परमेश्वरानं लोकप्रिय केलं। धनंजय मुंडेंची खोचक टोलेबाजी। मन साफ असेल तर नियती सुद्धा आपल्या सोबत राहते। विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर। नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीतही मुंडे बहीण भाऊ एकत्र येणार। पंकजाताईंबरोबर एकदा चर्चा झाली, अंतिम चर्चा बाकी। धनंजय मुंडेंची माहिती। सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांवर निवडणूक यादीत गैरप्रकार केल्याचा आरोप। घटक पक्ष असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनीच आरोप केल्यानं खळबळ। भाजप पदाधिकारी आजपासून उपोषणावर बसणार। भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड आज ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश। मातोश्री इथं उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। नाशकात भाजपला धक्का।